तिकडे सूर्योदय होतोय आणि समोर ढग आणि मासे डॅम मधले पकडून खायचं. भरपूर भेटले. किती आहेत? रेडी टू ईट. पहिला मासा सापडलाय आकाशला. मी फोडलेलंच नाही तर मी का सांगू. ते प्लॅनिंग आपलं सक्सेसफुल झालंय. मे महिन्याच्या आधीपर्यंत डॅम मुजून टाकायचा बस. या उद्या चालू काम उद्या. डॅम वरती आलं. संध्याकाळी टेंट लावून इथंच राहण्याचं प्लॅनिंग आहे. आणि आज आता दुपारचं जेवण फक्त आम्ही कौल चिकन आणि मटन वगैरे करणार आहे. उद्या सकाळी मासे पकडणार आहे किंवा आज संध्याकाळी पण मासे पकडून 5-6 वाजता. मासे पकडल्यानंतर नक्की दाखवतो तुम्हाला. इथं मस्त मासे भेटतात. आम्हाला पाणी आणायला पाठवलं जेवणासाठी. मी भरले. आता तू पकड, उचल. हालचाल झाली की लगेच मासे येते. तू पुढं पकड. अरे झिंगा पकडलाय ना. झिंगा गोड्या पाण्यातला झिंगा आहे. तुला काय वाटतं? खेकडा पण पकडलाय. अंडी बी नाही फोडले असतील. सिद्धांत अंड्यांवरती पाय दिला. एकच झाड आहे ते सिद्धांत. कोणीतरी वरती अंड्यांवरती पाय दिला पण कोण कबूल होईना वाली. फोडलं सांगा एवढं. अंडी फोडली. इकडच्या फोडल्या तुम्ही आणलेली माहिती आहे ही व्यवस्थित. आम्ही हातात धरून आणलेली ही सगळी. एक दोन फोडले असते. आम्ही हातात धरून आणलेली व्यवस्थित. तुमच्यातलाच कोणतरी अंडी फोडणारा. संध्याकाळी आपण हे करूया, देवाचं करूया. खरं नाही खरं गावा पाहिजे बाबा. कौल लावायचा. गावालाच पाहिजे. अंडी फोडणारा गावालाच पाहिजे. बरं मी काय म्हणतोय प्रत्येकाने सस्पेंड सांगा. मी म्हणाल जरा तरी वाज घ्या पायाचा. मी काय म्हणून विचारायला सांगा प्रत्येकाला सस्पेंड कोण आहे सांगा. बारा तुझ्यामध्ये कोण फोडल्यात? माझ्यामध्ये आमच्या 5 जणांपैकी 1 जण कोणतरी फोडल्यात. तिकडे बसले. मी तिकडे बसलेलो. माझ्या हिशोबाने बाई माझ्या हिशोबाने संदेश वाटायला मला. मी तिकडे कांदा कापत होतो. माझ्या हिशोबाने पण संदेश. आणि तू गॉगल घातलायस म्हणजे डोळ्यात ना खरं. गॉगल काढ. माझ्या हिशोबाने तो वाटायला शकतो. गॉगल काढ. गेलो नाही रे. मी इथं गेलो. अरे कबुलू की सांग की तू अंडे फोडलायस म्हणून. मी फोडलेलंच नाही तर मी का सांगू. फोडलं मग पाय कोणी दिला? हात एक चिंगण खेकडा आहे. अरे खाल्ला धरला. ते झिंगा उड्या मारा लागले. त्यांची फाईट चालू. फाईट क्लायमेट एकदम मस्त झाले. संदेश इथं मासे पकडायला लागलाय आणि वरती पोरांचं फोटो सेशन चालू आहे. चला फोटो झाले. मासे पकड्या. तुम्हाला गावणार किती? 15-20. मी आणि आकाश आता मासे पकडायला चालू केलेत. छोटे छोटे मासे भेटतात इथं. तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पुढं. आज इथं राहण्याचा विषय आहे आणि मासे डॅम मधले पकडून खायचं मस्तपैकी. हँडला ट्राय करायला लागलोय. तिकडे त्या कोपऱ्यात आकाश आहे आणि संदेश आहे. पहिल्यांदाच टाकलंय. कोणाला बोनी पहिला कोणाला सापडतो काय माहिती. अडकला. सँडीचा गळ अडकला. इथे अशी झाड आहेत मोठी मोठी.
त्यामुळे आड्यात भरपूर आहे, पण मासे पण आहेत भरपूर. पहिला मासा सापडलाय आकाशला. आपण हुकला गव्हाचं पीठ लावलंय. इथे छोटे छोटे डॅममध्ये मासे सापडणार आहेत, ते पकडायचे आहेत आपल्याला. आकाशला एक सापडलाय. आता आपण बघूया आपल्याला काय वाटतं. सध्याला एवढे गावलेत. तर आत्ता अजून एक तासभर आहे, सनसेट झाला आहे. त्यानंतर आपल्याला काय भेटणार नाही. काढ ना त्याला तिकडे जाऊन. हो साफ करायला घेऊ ना मासे. मासे तरी भरपूर भेटले. किती आहेत? वीस भरत. खवल्याकडून घ्यायला लागलो इथं आपण. दगडावर घासून मासे फ्राय करायला चालू केले आम्ही. फक्त चटणी मीठच लावली ना आपण. चटणी मीठ आणि लिंबू. आवाज मस्त आलाय. किरकिर. किती मिनटं? 10 मिनटं. 10-15 मिनिट. 10 मिनटात आपले मासे तयार, रेडी टू ईट. हे बघा, टेस्ट कर बघा, रिव्ह्यू लगेच दे. भाई विषय कट मासा. एक नंबर. एक नंबर मासा भाऊ. बरोबर क्वालिटी. काटं बिटं काय हे आहे लवचिक खावा. मासा ट्राय करतोय. ते फ्राय सुद्धा ह्यात जरा पाणी घालून हे करू का शिजवून? चटणी मिठात चव लागायला मस्त. ह्यात काय करू? असं फ्लेवर आला. असं करू काय? सेम करा. तर काय विषय नाही. म्हणून होतं बारकाईत पण चांगला घाला. चांगला मासा. हे चल सिद्धू. अंधार हळूहळू पडायला लागलाय. शांतता, भरपूर शांतता इकडं. फक्त पाण्याचा आवाज, वाऱ्याचा आवाज एवढंच आहे. सकाळ झाली, जाग आली मला आत्ताच. 6:15 झालेत आत्ता सकाळचे. आणि रात्री आम्ही आग पेटवून ठेवलेली, ती आग अजून तशीच आहे. रात्री आग पेटवून ठेवलेली कारण जनावर जवळ येतात. तरी पण रात्री हा होता आमच्यासोबत, डॉगेश भाऊ. आणि बाहेरचा व्ह्यू मस्त आहे. तिकडे सूर्योदय होतोय आणि समोर ढग. इथे ठेवल्यात आतमध्ये. Z+ सिक्युरिटी. काल फोडलीत ना ती सिद्ध्यानं फोडलेलीत. तू बघितलेलास? वाटते पण मला गॅरंटी. तू त्याच्या नाव का घालते सगळं? फोडलेलंच नाही. मला पण वाटतं तिथं कोण असेल. मला अख्ख्या वाटायला लागले. काय वाटले संधी भाई? ठीक आहे की पोरांची जरा झोप जायची आहे काय? अगदी ताई एवढ्या लवकर कोण उठत नाही तो तिथं घरात. धुंदीत आहेत. प्रत्येक जणाची इच्छा काय होता? नाश्ता करायचा आणि जाऊन आतमध्ये झोपायचं, आहे की नाही?
काल ज्यासाठी आलेलो आपण डॅमवरचे मासे पकडून खायला, ते प्लॅनिंग आपलं सक्सेसफुल झालं आहे. आणि आता आपण निघतोय घरी. आता करणार आहे पॅकअप. पॅकअप.